उठलात? कॉफी करू? नाही एवढ्यात नको, तुझं काम होऊ दे ग, मग बघू. निनी गेली? मगाशीच. झोप लागली होती ना व्यवस्थित? आता जरा बरं वाटतंय. वाटणारच. आज हवाई किती छान पडली आहे ना. सुरुची ताई, रात्री जेवायला काय करू? लक्ष्मी, काम सोडून तुला दुसरं काही सुचत नाही का ग? खरं सांगू का लक्ष्मी, तू निनी जवळ होतीस ना, म्हणून मला तिची त्या बाबतीत काळजी वाटली नाही बघ. छान सांभाळलंयस तू, घराला पण आणि निनीला पण. काहीतरीच ताई तुमचं. अगं खरंच. पण तुम्ही काही म्हणा, बाईंना तुमची उणीव भासायचीच. उघडपणे नाही मान्य केलं त्यांनी कधी, पण मला माहिती आहे ना, खूप अस्वस्थ झाल्या होत्या. तुमचं पत्र आलं तेव्हा रात्रभर जाग्याच होत्या. घडलं ते सगळं वाईटच घडलं, पण ताई आपल्या हातात का असतात गोष्टी या. पण खरंच बाईंना तुमची खूप गरज आहे. स्वरूप, अगं तुम्ही पुढच्या आठवड्यात येणार होतात ना? सरप्राईज सरप्राईज सरप्राईज. कशी आहेस तू? तू कशी आहेस? ठीक आहे. हे ग दीदी, कसं काय अचानक? काय नाही, मस्त तुला भेटायला. कशी आहेस माझी बाळी? ठीक आहे. बरी आहेस ना? पाहिले काय अवस्था करून घेतली आपल्या पोरीनी. आय थिंक शी इज फाईन. आय एम राईट सुरुची? निनी कुठे दिसत नाही? मीटिंगला गेली आहे. तिला माहित नव्हतं तुम्ही आज येणार आहात. अगं ही सगळी आयडिया स्वरूपची. सरप्राईज देऊया म्हणे. एनिवे, तू कधी आलीस? आजच सकाळी. ओके, सामान कर तुम्ही. कशी आहेस तू? खरंच बरी आहेस ना? जेवढी असायला पाहिजे तेवढी बरी आहे. पहिल्यांदा ऐकला तेव्हा शॉकच बसला. वाईट वाईट विचार मनात यायला लागले. शंका कुशंकाने मन भरून गेलं. अशा वेळेला मी तिकडे राहणं शक्यच नव्हतं. सारखं मनात यायचं, कशी राहत असेल ही तिकडे. बरं झालं तू इथे राहायला आलीस. इतका चांगला उमदा मुलगा होता. आणि मॉन मामा प्लीज. ए दीदी दीदी दीदी, आज चल, मी तुझ्यासाठी काय काय गमती आणल्यात मला तर दाखवायच्या. चल ना. अगं पण जरा थांब तरी स्वरूप. निनीला येऊ दे, मग एकदमच सगळं उघडू आपण. बघ मामा, तुम्ही जे शॉपिंग केलं ना ते तुम्ही नंतर दाखवा. मी तिच्यासाठी माझ्या कमाईतनं काय काय गिफ्ट्स आणलेत ती मला तिला दाखवायची आहेत. तुझी कमाई म्हणजे काय? अगं आता वेकेशन होतं ना तेव्हा एका पिझ्झा शॉप मध्ये काम केलं आवरली बेसिसवर. $20 रोज मिळायचे. तुला गिफ्ट आणले त्यातनं. मला काहीच माहित नाही. येस, मी सांगितलं होतं आई बाबांना तुला सांगायचं नाही म्हणून. सरप्राईज द्यायचं होतं. या सो लेट्स गेट गोइंग. चलो. या झालं मायलेकींचं रडून बिडून. यु नो, आय रिमेंबर दोज ओल्ड हिंदी मूवीज. माँ बेटी. तुम्हाला नाही समजायचं ते. चला बॅगा आवरूया. मला आता ती कधी अंघोळ करीन असं झालंय. चल 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 दीदी, तुला म्हटलं ना मी गिफ्ट आणले तुझ्यासाठी, तुला दाखवते. ए स्वरूप, तू कुठे चालली तिकडे? दीदीच्या रूम मध्ये. नाही नाही, तू आमच्या बरोबर आमच्या बेडरूम मध्ये जायलाच. बट व्हाय? दीदीला त्रास होईल तुझा. नो वे. दीदी, मी तुझ्या बरोबर तुझ्या रूम मध्ये राहिला तर तुला चालेल? येस. चलो लेट्स मूव. किती वाढून गेले पोर माझी. अगं पुन्हा पुन्हा तेच बोलशील का? अहो, तुम्ही इथे सिगरेट ओढू नका, आईला आवडणार नाही. ओ नो.
आणि हे ओपन करून बघ, नाही कळेल तुला. आणि 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 येस, टी शर्ट्स याव. हा बघ तुझा आवडता कलर. यू आणि आणि या ड्रॅक्स, तुझा आवडता परफ्यूम घे. हा हे सगळं मला येस. नको स्वरूप. का? यातलं काहीच नाही आवडलं? टी शर्ट्स ठेवून घेते मी. अगं बाकीचं माझ्या काय कामाचं? हे काय ग दीदी? मी कुठे मेकअप करते स्वरूप? नाही कसं, मागच्या वेळेस मी आले होते तेव्हा ही तुझी आवडती शेड, राईट? 2 वर्षापूर्वी. आता या सगळ्या गोष्टी नकोशा वाटतात स्वरूप. कम ऑन दीदी प्लीज. हे बघ सगळं खूप छान आहे, मला खरंच खूप आवडले. पण स्वरूप ओके, आय कॅन अंडरस्टँड. पण दीदी आता तू उभी राहिलीस ना, नाही राहिलीस म्हणजे तुझ्याकडे बघितल्यावरच मला कळलं. ऍक्च्युली ही न्यूज जेव्हा मी ऐकली ना तेव्हा मी इतके अपसेट झाले होते, इतके की मला रडूच आवरेना. मला खूप आवडला होता श्रीरंग. दीदी तू त्याच्या आयुष्यात नसतीस ना तर मीच त्याच्या प्रेमात पडले असते. इतका एक बडबडी टिपिकल अमेरिकन मुलगी बरेच मॅच्युअरली बोलायला लागले 2 वर्षात. व्हॉट यू मीन बाय दॅट? दीदी तुझ्यापेक्षा जास्त मॅच्युअर्ड मी आहे. ओके? हो का? येस. हा आता मम्मी डॅडीनं असेल तुझं जास्त कौतुक. आय डोंट केअर. दीदी कुणीही सांगायच्या आधी मी तुला सांगते, यावेळेस तू सरळ आमच्या बरोबर चल, मस्त मजा करू. तिकडे तू राहा असं म्हणत नाही मी, पण तिकडे ये आणि मग ठरव. बघेन. बघेन नाही, चलायचं. आजच आलेस ना स्वरूप? अजून खूप वेळ, आपण नंतर ठरवू. दीदी बीचवर जाऊया. काय आत्ता? येस, आज आत्ता कलंगूट बीच. अगं संध्याकाळी बीचवर खूप मजा येते. सगळी मजा आजच करायची का? येस, आज आत्तापासून. मी काय म्हणते दीदी, आपल्याला इथे गाडी मिळेल का भाड्याने? माहित नाही. माहित नाही, जाऊ दे. आपण टॅक्सीने फिरू, रिक्षाने फिरू, काही करू. मला ना खूप शॉपिंग करायचंय. ते चांदीचे दागिने असतात ना खोटे, ते घ्यायचे खूप. आणि आणि खूप काही घ्यायचंय ग. आणि ॲज इट इज नीनी उशिराच येणार आहे. काय त्या ममाची बडबड ऐकण्यापेक्षा आपण बाहेर जाऊ. चल. काय काय म्हणालीस? सॉरी. चल 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 चल. स्वरूप ए लक्ष्मी जखने इकडे दे. पास कर दे. थँक्यू. प्रदीप तुम्ही नीट जेवत नाही आज. नाही व्यवस्थित जेवतो. अगं थोडासा जेटलॅगचा परिणाम आहे. खरं तरी आमची ब्रेकफास्टची वेळ, पण मी जेवणाला व्यवस्थित न्याय देतोय. डोंट वरी. तुम्ही दोघी कुठे गेला होतात फिरायला? बीचवर गेलो होतो. प्लेस वॉज सो क्राउडेड. शी थोडंच फिरलो आणि निघून आलो. ओ डॅड, आपण ना समुद्रकिनारी एक प्लॉट घेऊया. एक मस्त घर बांधू तिथे, म्हणजे आधेमध्ये आलं की राहायला येईल, नाही का? लवली. हे घर असताना आता अजून कशाला? स्वरूप, नुसत्या चकल्या जेवायच्या नसतात. अगं तिने तिथे असलं नाही खायला मिळत. हा म्हणजे मामा अगदीच करत नाही असं नाही, पण तू असतेस का घरी खायला? तुझे पाय घराबाहेर फुटलेले असतात. मग पुढे काय करायचं ठरवलंयस? डिझायनिंगचा कोर्स पूर्ण झाला, आता जॉब शोधणार. पण त्याच्या आधी म्हटलं जरा विश्रांती घ्यावी, आराम करावा. जॉब मिळणं काय फारसं अवघड नसतं तिकडे. काम मिळाल्यानंतर पुढे काय? पुढे काय म्हणजे? म्हणजे पुढचं काय? 21 पूर्ण झाली तुला गेल्या महिन्यात. हो ते म्हणते असं. बघू, लेट्स सी. बघेल आणि जमवेल तिचं ती. काय स्वरूप? सगळ्याच बाबतीत आपल्या योग्यतेचा नवरा असला की मग पुढचे प्रश्न वाढत नाहीत.
थँक्स फॉर द ॲडवाइस. या बाबतीत स्वरूप चांगली डोळस आहे. मला खरं काळजी वाटत होती ती सुरुचीचीच. तिची काळजी कशाला करायची, मी समर्थ असताना? आय एम सॉरी. तसं नाही आई, म्हणजे नाराज होऊ नकोस. मी आपलं असंच. खरं म्हणजे ही तुझीच मुलगी म्हणायला हवी. तू असताना मला तिची काळजी नव्हतीच आणि नसेलही. पण आता 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 काय फरक पडलाय? दीदी झालंय माझं. दीदी, इथून तिथून फिरून परत याच विषयावर यायचं. माझ्या आयुष्याविषयी चर्चा करणारी ही मंडळी कोण? चल राईट दीदी, तू कशाला त्यांचं बोलणं मनावर घेतेस? कारण ते इथेच थांबणारं संपणारं नाहीये स्वरूप. मागे मागे जेवढं शक्य तेवढा मागे जाऊन उकरायचा प्रयत्न करतील आणि मग कशावरही निर्बंध राहणार नाही. आधीच आयुष्य हातातनं सुटल्यासारखं वाटतंय. आता ते शब्दातूनही सुटलं तर काय शिल्लक राहणार आहे स्वरूप? दीदी प्लीज प्लीज असं नको बोलूस तू, प्लीज दीदी. स्वरूप, नीनी तुला बोलवते जेवायला. सगळं तसंच पानात टाकून आली आहेस. अगं पण मम्मा तू जा. आई प्लीज, मला आता काही बोलायचं नाहीये. माझ्याशीही नाही? किती खराब झाली आहेस तू. बघ कसा चेहरा झालाय तुझा, केस, तुझा रंग. तू अजिबात काळजी घेत नाहीये स्वतःची. किती मनाला लावून घेशील. झालं ते झालं. हे बघ, काही गोष्टी आपल्या हातात नसतात. बोल ना काहीतरी. माझा जीव तुटतो का तुझ्यासाठी? तू माझी काळजी करू नकोस. काळजी करू नको? कशी करू नको मी काळजी? पोटची पोर आहेस तू माझी. निनीला काय मी हवे ते म्हणेन, पण आयुष्यभर तुझीच काळजी करत आली आहे. तुझा विचार मनात नाही असं कधी झालंच नाही. सतत तूच डोक्यात असतेस. पुरेशी मोठी झाली मी आता. नाही, माझ्यासाठी नाही. सतत मनात टोचायचं, विचारत सुद्धा. तूही अशी कोणाबरोबर तरी इथं राहतेस. श्रीरंग विषयी एक शब्दही बोलू नकोस. गप, त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाहीये मला. तो आम्हाला सुद्धा आवडला होता, पण तरी प्लीज. पुढे काय करायचं ठरवलंयस? माहित नाही, आणि याविषयी कृपया कोणी मला विचारू नये अशी माझी इच्छा आहे. काय म्हणाली सुरुची? डिस्टर्ब आहे अजून. तू आणि निनी म्हणजे ना बरोबर नको त्या जागेवर बोट ठेवता. अहो, मी बोलण्याच्या ओघात बोलून गेले आणि आईला नाही आवडलं ते. आणि न आवडणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे बोलून दाखवण्याचा स्वभावच आहे त्यांचा. मागचा पुढचा कसलाही विचार न करता. एवढी वर्ष झाली पण काडीचाही बदल नाही स्वभावात. कशाविषयी बोलताय तुम्ही? कमल, तुला माहिती आहे मी कशाविषयी बोलतो. मगाशी डायनिंग टेबलवर काय म्हणाल त्या? आपल्या योग्यतेचा माणूस मिळाला तर आयुष्यात पुढचे प्रश्नच येत नाही. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. निनीच्या म्हणण्याचा उद्देश असा होता की कमल, तिचा त्यांचा उद्देशही कळला आणि रोखही कळला.
त्यांच्या मर्जीविरुद्ध लग्न केलंस ना माहेशी. अजून राग आहे त्यांचा आणि संधी मिळताच त्याची झलक दिसते. सांग ना मला, सांग. कुणाच्या आयुष्यात प्रश्न असतात, कुणाच्या संसारात अडचणीत असतात. आय टेल यू कमल, परत कधी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांनी हा विषय काढला ना, मी निघून जाईन. मला काय हौस नाहीये अपमान सहन करून घ्यायची. त्याच वेळेला मी बोलणार होतो, पण मुली होत्या समोर, त्यांना त्याचं भान नाहीये, मला आहे. प्लीज तुम्ही शांत व्हा, नका इतका त्रास करून घेऊ. अगं का नको त्रास करून घेऊ, सांग ना मला, का त्रास करून घेऊ नको. मूग घेऊन गप्प बसणाऱ्यातला माणूस नाहीये मी. खटकलं तर मीही बोलू शकतो. आणि नंतर काय, सुरुचीवर गाडी घसरली. Why don't you leave her alone? पण तिचं तरी मन कधी हलकं होणार? No. This is not the way. आधी तिला झाल्या प्रकारातनं सावरू दे, स्वतःशी संवाद साधू दे, Then you talk. मग बोला तिच्याशी. पुरे ना आता, किती ओढणारच सिगरेट. हिला काय म्हणते का दीदी? मजेत आहे. अजून एकटीच राहते? लग्नाच्या बाजारात नवरा बघत हिंडणाऱ्यातली ती नाही. अगं पण लग्न झालं होतं ना तिचं? वेगळी झाली ती, नाही पटलो. कामाच्या निमित्ताने हिंडायला लागायचं, चार चौघात मिसळायला लागायचं. नवरा नामक पुरुषाला नाही चालत ते. तू तर जनरलाइज स्टेटमेंट करून मोकळी झालीस. कारण तसंच असतं लग्न झाल्यानंतर प्रत्येकाचंच. तू असं बोलते जसं काही तू कधी लग्नच करणार नव्हतीस. सॉरी, आय मीन श्रीरंगचं असं झालं नसतं तर कधीतरी लग्न केलं असतंच ना तुम्ही. माहित नाही, कधी कधी ना मला खूप आश्चर्य वाटायचं दीदी, तुम्ही दोघं इथे असे राहता लग्नाशिवाय. सोपं नाही इथे असं राहणं. तुझा विषय निघाला ना की कायम मामाची रडारड सुरू. रडारड? मग काय, सुरूची तिकडे एकटी असते, त्या मुलाबरोबर राहते, तिच्या आयुष्याला काही दिशाच नाही, वगैरे वगैरे वगैरे. एनिवेज, आपल्या मामाने आयुष्यात रडारडीशिवाय दुसरं काही केलंय का? दीदी, मी ठरवलंय, कुठेतरी चांगलं काम मिळालं ना की वेगळी जागा घ्यायची आणि वेगळं राहायचं. हां, नाही म्हणजे सुट्टीत 2-4 दिवस येईन त्यांना भेटायला, पण तितकंच. ए अगं, जागेचं काय केलंस तुझ्या? कुलूप लावलंय, सोडली नाहीये. आणि नोकरी? ती मात्र सोडली आहे. गुड, म्हणजे आता प्रॉब्लेम नाही येणार. कशाबद्दल? तू आमच्याबरोबर येणारच ना, त्याच्याबद्दल. अजून तुझ्या डोक्यात तोच विचार चाललाय वाटतं. म्हणजे काय, मी खूप ठरवलंय. तू नवीन घर अजून पाहिलं नाही आहेस ना, तिकडे चल. आणि तू आलीस की आपण कॅनडाला जाऊ, तिकडे माझा एक मित्र आहे, त्याला भेटू, खूप मजा करू. मित्र? कोण? आहे ग एक असाच, पण आपलं ठरलं नक्की. दीदी मला झोप आली, झोपूया. तू पण झोप आता. गुड नाईट. गुड नाईट.